संजीवयत अखिल शक्ति धरस्वधाम्नां अन्यमस्तस्य चरणश्वनत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे यं ब्रह्मा गुरुर्विन्द्रमरुता स्तुवन्ति दीर्घैस्तवै वेदैः साङ्गपदकर्मोपनिषदैर्गायन्ति ध्यानावस्थित गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्सन्तु विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै ब्रह्मानन्दं परमसुखं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिज्ञानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं मूकं करोति वाचालं यत्र पातमहं वन्दे परमानन्दमात् अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्ं स्मृतिप्रदेशं विधीन्द्रादिदैवैः सदा स्वीयमाणं समाधिसमृद्धिं भजे ज्ञानदेवं समचरण सरोजं सान्द्रनीलाभुजां जगन्मि कम्पाणि मण्डलं मण्डलानं करुणतुलसीमाला मण्डलं कुञ्जनेत्रं सदयदवनहास्यं विठ्ठलं चिन्तयामि। दयांचे क्रियास्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते गुरुची चरण श्री गुरूंचे हे नमस्कारोनी आता आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी आता हृदय हे आपुले सौभाग्याले वरी बैसवू पाऊले श्री गुरुजी पांडुरंगा
वारकरी संताच्या या वारकरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापे घेणे केला हात विठ्ठल देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना सेवेकरता निवडलेला गोड असा अभंग भक्त शिरोमणी वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्रीमंत तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि मागणीप्र प्रकरणातील अभंग आज उपांत दिवसाची सेवा म्हणून मुद्दामून हा अभंग आपल्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल जगद्गुरु या अभंगाच्या द्वारे भगवान परमात्म्याकडे मागणी करतायत. बुवा काय म्हणतायत? ज्यांच्या चित्तामध्ये देव असतो, देव राहतो, अशांची संगत मला दे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवून मी पुढे चालणार आहे. लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबराय ज्या अर्थाने पांडुरंग परमात्म्याला म्हणतात का ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे ना त्यांची संगत मला दे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, का हो तुकोबरायांना संगत नाहीये का चांगली? बोला. अशी डोळे फाडून जर पाहायला लागले तर मग नाही जमणार. तुम्हालाही सांगतो, अंबाण्यावाला महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्याचा पहिली सांगत तुम्हाला मी काही नवीन नाही शकतो. मी पाहूच आहे ना. तुम्हाला 1,500 यायला लागले तर लई माकडायला लागले. अरे या लाडक्या भावाला सुद्धा चालू होणारे थोड्या दिवसात घाबरता काय? तर हसा ना. मी असं म्हणतो, का तुकोबरायांना संगत चांगली नव्हती का? का म्हणून संगतीची अपेक्षा केली? का म्हणून संगतीची मागणी केली? देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती अशांची संगत मला घडो. ऐसे आवडते मला देवा. मनाला फक्त एवढंच आवडतं, बाकी काही नाही आवडत. ऐसे आवडते मला एवढंच आवडतं देवा. आता आपल्या आवडी जर सांगायला गेल्या तर आपली आवड हा कार्यक्रमच रेडिओवर लागायचा. आपली आवड मोठी खतरनाक बोलेल. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. देवा ही वासना इच्छा ही मनामध्ये माझ्या कुठेतरी सुप्त अशी इच्छा आहे, एवढी ती पूर्ण करावी. हरिजना सवे भेटी नव्हे अंग संग तुटी. नेहमी हरिजनांचा संग असावा. ज्यांच्या चित्तात देव आहे, ज्यांच्या मुखामध्ये हरी आहे, अशा जनांची, अशा लोकांची, अशा भक्तांचा सहवास नेहमी घडो. म्हणजे न हो अंग संग तुटी, म्हणजे त्यांचा अंग म्हणजे त्यांची सेवा करण्याची सुद्धा संधी मिळो. अंग म्हणजे आणि संघ म्हणजे त्यांच्या सोबत राहून परमार्थ किंवा नामस्मरण करण्याचा सुद्धा योग येवो. अंग आणि संघ दोन्ही गोष्टी आहेत. नव्हे अंग संगे तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. तुका म्हणे जिने का मागतोय देवा? कारण त्याचं जीवन धन्य आहे. कुणाचं? ज्याच्या जीवनामध्ये सत्संग आहे, ज्यांच्या जीवनामध्ये संत आहेत जवळ, ज्यांच्या जीवनामध्ये सज्जन जवळ आहे, भले त्यांचं जीवन कसं आहे? भलं आहे. म्हणजे धन्यता दिली त्यांच्या जीवनाला. तुका म्हणे जिने भले संत संघर्षणे. संतांच्या सहवासामध्ये, संतांच्या अगदी जवळ निकट वास असावा. म्हणजे त्याने काय होईल? जीवनाची इति कर्तव्यता सगळी श्रेष्ठ ठरेल. नवे नवे त्या जीवनाला धन्यता प्राप्त होईल. तुकोबराय या अभंगाच्या द्वारे
भगवान परमात्म्याकडे जी मागणी करतायत महाराज, खरं तर मागणी अशी असावी की ती गोष्ट तुम्हाला प्राप्त नसावी. अप्राप्त गोष्टीची मागणी जर कधी केली प्राप्तीसाठी तर ठीक आहे, बरोबर आहे की नाही. अरे पण प्राप्त आहे ना तुम्हाला, मग प्राप्त असताना सुद्धा अरे एक गाडी घरी आहे, 4 चाकी गाडी घरी आहे, बरोबर. अरे एक गाडी घरी असताना दुसरी गाडी घेतली, एक गाडी घरी असताना पुन्हा, आता कळलं तुम्हाला, एक गाडी घरी असताना दुसरी घेतली, काही नवल आहे का? बोला ना. अरे नवल कोणतं आहे? अरे गाडी त्याच्या घरानेच आतापर्यंत नाहीये, आतापर्यंत 4 चाकी गाडी नाहीच आहे. मोटरसायकल सुद्धा नीट धडाची नाही हो, आणि त्याने बापू गाडी घेतली 4 चाकी. अरे नवल आहे, सगळ्या गावाला आनंद आहे. अरे नवे नवे अख्ख्या खाकुर्डीला आनंद आहे, आनंद आहे ना. अरे पण पहिली असताना दुसरी आणली तर एवढा आनंद आहे का? बोला ना, बोला ना. आपल्या गावात नाही का कुणाकडे 2 गाड्या? बर गाडीचं नाही कळत. अरे किती पहिली गाडी असताना दुसरी गाडी जर कधी महाराजांना कळलं, आणि एक गाडी घरी असताना तुम्ही दुसरी गाडी आणली, काय नवल महाराज, बरोबर आहे की नाही? हा, एक बायको घरात असताना काय नवल आहे? आता कळलं. विनोदाचा भाग सोडा, मला असं म्हणायचंय महाराज, जी गोष्ट तुम्हाला प्राप्त आहे, जी तुमच्याकडे अवेलेबल आहे, जी तुमच्याकडे सद्यस्थितीला आहे, अशी गोष्ट तुमच्याकडे असताना देखील पुन्हा तीच गोष्टीची मागणी करायची, म्हणजे मला असं वाटतं थोडक्यात याला मूर्खपणा म्हटलं तरी चालेल. अहो तुमच्याकडे आहे ना ती गोष्ट, मग तरी सुद्धा पुन्हा तुम्ही तीच मागतात. जी गोष्ट तुमच्याकडे नाहीये, जी गोष्ट माझ्याकडे नाहीये, साऊंडवाली, बरोबर आहे की नाही? तुमच्याकडे कोणता मिक्सर आहे मला सांगता येणार नाही, परंतु मिक्सर तुमच्याकडे एक आहे, चांगला आहे. कारण ज्या अर्थी माझा आवाज चांगला येतोय त्या अर्थी जरा टाळी वाजव त्यांच्यासाठी. ज्या अर्थी मिक्सर चांगला आहे महाराज, आतून महाराज, मग ज्या अर्थी यांच्याकडे चांगला मिक्सर असताना सुद्धा मी त्यांना जाताना सल्ला द्यायचा, नाही तुम्ही अमुक अमुक कंपनीचा मिक्सर आणा. अरे बाबा एवढं कीर्तन तुझं चांगलं झालं जोरात, तरी सुद्धा तू जाता जाता पुन्हा माझे कान टोचूनच गेला. काही गरज आहे का? नाही. प्राप्त गोष्टी जर आपल्याकडे ज्या असतील, त्या प्राप्त गोष्टीसाठी पुन्हा 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 ते मागण्याचं म्हणजे वेडेपणा आहे. वास्तविक अप्राप्त गोष्ट आहे, जी गोष्ट तुम्हाला प्राप्त नाही आहे, जी गोष्ट तुमच्या तुकोबर आहे, तुमच्याकडे संगती नाही असं नाही ना, तुमच्याकडे पहिली संगत होती म्हणून तर खऱ्या अर्थाने, बरोबर आहे की नाही? चला पुढे. मी अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवला, परंतु वक्त्याचं कर्तव्य महाराज या दास गादीवर, नारदाच्या गादीवर एकदा उभं राहिल्यानंतर ज्यांनी बोलवलंय, ज्या कारणासाठी बोलवलंय ते सांगणं वक्त्याचं कर्तव्य. या नात्याने अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र खाकुर्डी, बरोबर ना? खाकुर्डी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक, बरोबर ना? आणि या खाकुर्डी गावामध्ये छत्रपतींच्या या प्रांगणामध्ये सुंदर अगदी गावच्या प्रवेशावर छत्रपती दिसल्यानंतर आनंद होतो, ठीक आहे. गावात प्रवेश करायच्या अगोदर महाराजांना तात्या मुद्रा करावा लागतो, मगच तुम्ही येऊ देता गावामध्ये. आणि मला असं वाटतं की हा आदर्श अख्ख्या महाराष्ट्रातल्या गावाने घेतला पाहिजे. भगवान पंढरीनाथाच्या निस्सीम कृपेने, त्याचप्रमाणे संत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये हरिभक्त परायण वैकुंठवासी रघुनाथ स्वामी खाकुर्डीकर, वैकुंठवासी हरिभक्त परायण लक्ष्मण तात्या महाराज जवळवाडी, मी पहिल्यांदाच तुमच्या पुण्या गावाचा वैकुंठवासी हरिभक्त परायण कृष्णाजी माऊली गायखेडकर, माऊलींच्या मार्गदर्शनाने हरिभक्त परायण त्र्यंबक महाराज सावतावाडीकर
यांच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे संत विचारदत्तजी महाराज यांच्या कृपेने, सावता महाराजांच्या कृपेने, छत्रपती शिवरायांच्या कृपेने, ज्ञानोबराय तुकोबराय अखिल संत मंडळीच्या कृपेने, त्याचप्रमाणे परमार्थातील एक अतिशय उशिरा सापडलेलं आम्हाला खऱ्या अर्थाने रत्न म्हणूया. काय महाराज, काय भाग्य पण कसं असतं बघा. चांगली माणसं सततच तुम्हाला भेटत असतात असं नाही येत आता. अरे मला 50-52 वर्षानंतर महाराज चंद्रकांत महाराजांसारखं रत्न सापडलं. एवढ्या उशिरा सापडणं म्हणजे हे माझं दुर्भाग्यच ना. एवढ्या वर्ष नाही सापडलं ना, पण तरी सुद्धा महाराज आता सापडलंय ना, आता भाग्यवान म्हणायला काय हरकत आहे. जरा जोरात ज्यांचं मार्गदर्शन असे चंद्रकांत महाराज आर्थेकर, खरं तर त्यांच्या नावातच खूप काही घडलेलं आहे. काय झालं माहिती का, बापूंच्या निमित्ताने तुमची भेट झाली. पण बापूंनी जेव्हा मला सांगितलं की आर्थेकर महाराज, त्याच्यावर मला वाटलं काहीतरी भेटण्यात अर्थ आहे, नक्की भेटण्यात काहीतरी अर्थ आहे. आणि म्हणून आमचे ज्ञानेश्वर माऊली जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, आणि त्यांच्या संपर्काने खरं तर माऊलींचा, चंद्रकांत माऊलींचा परिचय झाला. आणि नामदेव महाराज यांच्या निमित्ताने तुमची भेट झाली. आणि काय गणपती बाप्पाचं सगळं काळ चालू, गणपती बाप्पाच्या काळामध्ये गणेश महाराज भेटले. जोरात टाळी वाजवा. ज्ञानेश्वरीचं व्यासपीठाचं संचलन करीत असलेले आमचे अतुल महाराज, ज्यांना खरं तर तुलनाच करू शकत नाही असे अतुलनीय असे अतुल महाराज, तेही या ठिकाणी उपस्थित झाले. हार्मोनियमची साथ करण्यासाठी आमचे बाबा आहेत, आपल्या गावचे भूषण हरिभक्त पारायण काय माझे योगच नाही चांगले महाराज. म्हणजे मला 100% खात्री झाली धनुतात्या का एकही महिला कमीत कमी 10 का होईना मला तिथे दिल्याशिवाय जाणार नाही. तर मला 100% पुरुष मंडळी इथे द्यावं सोडून. पुरुष मंडळी काय ते गर्दी जर झाली ना, आता गाभ्याचं प्रवचन असतं बघा, दाव्याचं प्रवचन असतं चंद्रकांत महाराज. आणि नेमकं दाव्याचं आपलं लक्ष कुठं असतं, आपलं लक्ष कुठं असतं, माणसाकडं नाही कावल्याकडं. आपलं लक्ष प्रवचनाकडे असतं, पण पाहणारे आपल्याकडे पाहत असतात. असं वाटतं की ते आपल्याकडे लक्षपूर्वक देऊन ऐकतायत. नाही, त्यांचं लक्ष माग असतं. कधी कावळा शिवर, कधी आम्ही उठू. महाराज काही लोकांना तर तुमच्याकडे बरं आहे गणेश महाराज, आमच्याकडे कठीण परिस्थिती महाराज. पासायदान हो सुरसरचा दम नाही महाराज. लवकर जी बाया ज्या उठल्या माता मावल्या काही म्हणत होत्या, पासायदान म्हणतच आल्या. पाया पडले, 10ची नोट टाकली. लोकांनी पाहिलं बायांची लयच गर्दी पडली महाराजावर. ही मंडळी इतकी हुशार, पलंगाच्या इकडून घेऊन पाठीचं दर्शन असं घेऊन म्हणजे दक्षिणा देणं नको, महाराजाचं नाव विचारणं नको, म्हणजे झंझटच नको. ही हुशार मंडळी महाराज. परंतु तुम्ही माता लावल्या बाकी नेहमी देत राहतात, म्हणून देवाला सुद्धा तुमची किती काळजी हो. अहो तुम्ही देत राहता म्हणून तुम्हाला सुद्धा देवाने आता दर महिन्याला देत राहतो. काय कमाल. आणि तोही असा आहे की महाराज कसा आहे तो देसी, जेव्हा देसी आईचा अससी तो अगोदर घेतो ना. कोणी जर विचारलं देव काय खातो महाराज, तर त्याला 100% सांगा देव बाकी काही खात नाही, पण देव भाव नक्की खातो महाराज. काय खातो भाव खातो. हा भाव नाही आपल्या इकडचा भाव नाही. देव कारणे भावतास मात Thank you.
तस्मात तस्मात म्हणजे प्रधान. देवाला फक्त भाव आवडतो मला. देवाला काय आवडतं मला दुसरं? देवाला काही आवडत नाही मला. देवाला जे आवडतं ना ते तुकाराम महाराजांनी गाथेत खूप सुंदर सांगितलं मला ना. आवडे देवासी तो ऐका प्रकार. काय आवडतं देवाला? नामाचा उच्चार हे आवडतं देवाला महाराज. आणि हे लेकरं ना महाराज त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी. जननी जनेश्वर भक्त या दाता या शूर नहीं तो जननी बांध भरी बिडाना. अरे जन्मावता असे पुत्र जन्माव काय महाराज. पुढी कन्या पुत्र ज्यांचे असतील त्यांनी जर हात वर करून टाळ्या वाजवा. काय लेकरं तुमच्या घरी जन्माला आले. वडनेरचे हेमंत महाराज यांच्यासाठी जोरात टाळी वाजवत. अरे घरी गरज तर यांची महाराज. अरे हा भारत आहे उद्याचा भारत आहे का नाही. ये वो भारत है जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम. ये वो भारत है जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला. जपते हरि नाम की माला. जहाँ सूरज आके ढाले अपना सबसे पहले डेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जय भारती जय भारती. भारत माता की वंदे वंदे भारत. ये वो भारत है जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला. ये वो भारत है. अरे यहाँ ऋषि मुनि माला जपते हैं भगवान के नाम की. हरे राम हरे राम ज्या ज्या दात्यांनी दान दिले महाराज पावती फाडली ऐका. ज्या ज्या मोठं उदार दातृत्व असणाऱ्या ज्या ज्या दात्यांनी या सप्ताहासाठी मदत केली. मग कोणी पैशाच्या रूपात केली असेल, कोणी एखादा तुपाच्या डब्याच्या रूपात केली असेल, कोणी गावाचा कट्टा दिला असेल, कोणी तांदळाचा, कोणी डाळीचा कट्टा दिला असेल. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. आणि
आणि आजपर्यंत अजूनपर्यंत काकुर्डी मधल्या जर एखाद्या महाठगाने जर अजूनपर्यंत वर्गणी दिलीच नसेल तर त्या भाविक भक्ताला सुद्धा माझी विनंती आहे, उद्या कमीत कमी त्यांनी पावती काढून टाकावी. आहे का असतील कोणतरी महाराज, आहे का नाही? पण मला खात्री खाकुर्डीत नसतील. पण आमचं काम आहे सांगणं. एखादा गडबडीमध्ये विसरून जाऊ शकतो का हो. सप्ताह कमिटी मला कुठं म्हटली हो, अरे नसल म्हटली कमिटी, पण हा सुराशे महाराज तुम्हाला विनंती करतो की उद्या भरून टाका. विठ्ठल आजची सकाळची जी काही अन्नदाते होते महाराज ते रामकृष्ण महाराज आनंदराव ठाकरे यांचं फराळ होतं. यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. संध्याकाळचे अन्नदाते ज्यांच्याकडे आम्ही आता फराळ केलं ते जयराज पंडित ठाकरे माजी सरपंच, बरोबर, माजी सरपंच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जोरात टाळी वाजवा ज्यांनी माझं कीर्तन घेतलं त्यांच्यासाठी. श्री सुरेश शिवाजीराव ठाकरे आणि कैलासवासी शिवाजीराव गणपतराव ठाकरे यांच्या स्मरणार्थ ही कीर्तनरूपी सेवा त्यांनी मला दिली. भगवान परमात्मा वैकुंठवासी कैलासवासी शिवाजीराजे यांना सद्गती प्राप्त करून देणार, निश्चित देणार. का आता तुमच्या स्मरणार्थ या ठिकाणी टाळ वाजताय. टाळ ही काय साधी गोष्ट आहे का? हा, आणि टाळाचा स्वर हा स्वर्गात जातो. नामदेव महाराज टाळाचा स्वर स्वर्गात जातो. अरे काय स्वर आहे महाराजांचा. महाराज नामदेव महाराजांचा स्वर आणि आपले हरिभक्त परायण मनोज महाराज हरिभक्त परायण योगीराज महाराज. योगीराज काय, मनोज काय, नामदेव काय, गणेश काय, काही खरं नाही माझं महाराज. परंतु एक लक्षात घ्या, मी सुद्धा बाळकृष्ण हे ध्यानात ठेवा. आपण महाराज आता काय सगळे बिलवले महाराज. विनेकरी बाबा त्या ठिकाणी विना घेऊन उभे. आपण सर्वजण आनंद लुटत आहोत. कैलासवासी शिवाजीराजे यांना निश्चित सद्गती प्राप्त होईल. बापू तुम्हाला खरंच धन्यवाद द्यावे लागतील. तुमच्या निमित्ताने मला हे गाव पाहायला मिळालं महाराज. असे भक्त पाहायला मिळाले. अरे काय हरिपटातला आनंद होता. अरे काय चोपदाराची फुगडी झाली. अरे एकच नंबर आहे का नाही. गोड अशी त्यांची फुगडी झाली. मुली, लहान लहान मुली असतील, मुलं असतील, म्हातारवाले असतील, आपण सगळे तरी आनंद. माझी भाषा कळतील पण तुम्हाला बोला हो का ना बोला. अरे बोलत जा ना. अरे मी जे बोलतो ते कळतं तुम्हाला. अरे मला येत नाही हो तुमच्यासारखी थोडी, पण मी थोडासा बोलायचा प्रयत्न करेन. मला नाही मी जसं येतं तसंही येतं, आहे का. आता मलाही वाटतं तुमच्यासारखं बोलावं, पण नाही येत त्याला मी काय करू. ज्यांच्या सोबत मी आलो माझ्या गाडीचे सारथी आमचे यश महाराज लकारे, कार्यक्रमाचं चित्रीकरण करणारे यश महाराज आणि त्यांच्या सोबत काय नाव आपलं नामदेव महाराज ते सुद्धा आहेत. माझ्याबरोबरचे शांताराम महाराज आदी करून उपस्थित सर्वांच्या चरणावर वंदन. साऊंड सिस्टीम वाल्यांच्या चरणावर वंदन, चोपदारांच्या चरणावर वंदन. आणि खरं तर जे टाळ वाजवतात महाराज, या टाळाचा स्वर कुठे जातो ना महाराज, कुठे स्वर्गामध्ये. या टाळाचा नाद म्हणजे ब्रह्मनाद आहे. हा स्वर्गापर्यंत पोहोचतो महाराज. बाकी या विण्याचा झणत्कार म्हणून विणा वाजवणारा सुज्ञ असावा. कुठेही त्याने तार जर ओढली तर गडबड होते. कारण हा स्वर स्वर्गात जातो महाराज. हा टाळाचा स्वर स्वर्गात जातो. या पखावतचा स्वर स्वर्गात जातो. या हार्मोनियमचे स्वर हे सगळे नाद ब्रह्म आहे महाराज. ही सृष्टी आहे का. महाराजांनी वर्णनच केलेलं महाराज. टाळी लोपला नाद Oh,
विषय असा चालला होता की आपण ज्या भूमीत जन्माला आलो, ज्या मातीमध्ये आम्ही जन्माला आलो महाराज, ती माती साध्या राष्ट्राची माती नाहीये, ती महाराष्ट्राची माती आहे. ठीक आहे. ज्या भूमीमध्ये ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, ज्या भूमीमध्ये धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, त्या भूमीत आम्ही जन्माला आलो. ठीक आहे. मी त्या देशाचंही वर्णन केलं, ज्या देशात आम्ही जन्माला आलो, आणि त्या राज्याचंही मी वर्णन करते की ज्या राज्यामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. याच महाराष्ट्रामध्ये भीमा गरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदा, एकपणाने भरते पाणी मातीच्या सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शंभू राजा तरी तरी गुणा भाव सुंदरा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र, जय इंद्रायणी वाहते, इथेच चंद्रभागा वाहते, इथेच गोदावरी वाहते, तापी वाहते, नर्मदा ही वाहते. महाराष्ट्र थोडी का होईना, पण नर्मदा मैया आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडी का होईना, पण आपल्याला नाव घ्यायला काय, मैया आमच्यावर थोडं का होईना, पण थोडं का होईना, पण प्रेम करते. विठाला बापूला माहिती, मागच्या 2 वर्ष सलग आम्ही परिक्रमेतच होतो. ते 2दा-3दा फोन करायचे, महाराज म्हटलं परिक्रमेत आहे, मैयाची परिक्रमा. खरं सांगू, आज उपांत्य दिवसाची म्हणजे आज परिवर्तनी एकादशीची सेवा आहे. आजची एकादशी कोणती हो, आजची हरिदिनी कोणती आहे, परिवर्तनी आहे. आजची एकादशी जर कधी झालं, एकाने मला विचारलं महाराज सकाळी येता येता, म्हणजे का हो महाराज आजची एकादशी परिवर्तनी म्हणजे असं काय परिवर्तन होतं. म्हटलं तू 100% धरून पहा, तुझ्यात परिवर्तन जर नाही झालं तर माझं नाव बदलून ठेव. तो म्हटला अहो तुम्ही हे काल सांगायला पाहिजे होतं ना. म्हटलं काय दोष लागायचा, तो लागू दे, मला लागू दे, पण आतापासून निदान 10 वाजता भेटला ना तू, 10 वाजेपासून पुढे तरी दिवसभर कमीत कमी एकादशी धर. थोडक्यात एक सांगू का, आमचे आजोबा म्हणायचे ईळभर चर पण म्हणजे तुमच्याकडे बी हात रोग आहे. आज एकादशी आहे, पवित्र एकादशी, आज परिवर्तनी. आजच्या एकादशीची सुद्धा तात्या कथा आहे. आजच्या परिवर्तनी एकादशी मी सांगणार नाही, काळजी करू नका, एवढे विस्फोरून पाहू नका. असं आता महाराज ज्या कामासाठी आलं तेच काम माणसाने करावं, काही का नाही. इथं येऊन तुमच्या गावात आलो कीर्तना करताना, मी जर कधी गावात दुपारीच येऊन जर आयुर्वेदिक औषधं विकायला लागलो तर आवडेल का तुम्हाला, आवडेल का? अरे नाही तर म्हणा कमीत. आता काही मावळे म्हणत असतील बाबाने आयुर्वेदिक औषधं कळते. मी असंच कालच्या कीर्तनात बोलून गेलो. कीर्तन संपल्यावर एक आजीबाई पाया पडायला आली. ती म्हटले बाबा सगळ्या बायांनी 10 टाकले तुले, पण मी 20 नोट टाकस तुले का, मला गुडघा तू कस काहीतरी औषध. काळजी करू नका, असं मला काही येत नाही, असं मी काही तुम्हाला सांगणार नाही. फक्त एक गोष्ट आहे चंद्रकांत महाराज, मी महाराज होण्याच्या अगोदर ज्योतिषी होतो हे विसरू नका. मला तुमच्या कपडाकडे जरी पाहिलं तरी तुमच्या खिशात किती पैसे लगेच इथं बसलेल्या माझ्या जेवढ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत, या बहिणीच्या अंगावर, या बहिणीच्या प्रत्येक बहिणीच्या अंगावर कुणाच्या अंगावर खरं सोनं, कुणाच्या अंगावर बेंटेक्स हे सुद्धा मला कळतं.
तुम्ही म्हणशाल महाराज काय भाव झाला कळतो का तुम्हाला काही? लाखाच्या पुढे गेलं, आता काय घालायचे दिवस राहिले का? हे का नाही? खरंय तुमचं, खरंय. आणि खरं घालूच नका, खरंच घालू नका, खरंच खरं घालू नका. मी सांगतो तुम्हाला, अगदी तुमच्या भावासारखा, मुलासारखा आहे. ऐकताय तुम्ही? अहो खरंच, अहो खरंच खरं घालूच नका तुम्ही. का? पण की तुम्ही खरंच खरं घालू नका हे जरी मी सांगत असतो, पण तरी सुद्धा खरोखर सांगतो, हे खरं कुणाला सांगू? अरे मी गेल्या आठवड्यात, अरे माझी भावना चांगली ना तात्या, तात्या इकडे बसले, तात्या माझी भावना चांगली आहे ना, मला काय वाटतं तुमच्या घरची मागाची, अरे काय सांगावं महाराज, मी तुमचा मागाचा फोटो जेव्हा घरी पाठवला ना, त्यावेळेस घरच्या लोकांनी फोटो मोडले. हो चौरंग काय ती काय, अरे एवढा थाट महाराजाचा, अरे काय महाराज, अरे मला काय काय खावं ती पंचायत पडली मग. आणि नंतर मी शेजारी नामदेव महाराजांनाच म्हटलं, का आज एकादशीच का नक्की? तात्या मी खरंच सांगत होतो, मागच्या आठवड्यात मी असंच खरं सांगितलं. त्या माऊलीने विचारणे ऐकलं, 5 तोळ्याचं अंगावरचं तिने घरी काढून ठेवलं, कपाटात बँकेत कुठेतरी ठेवलं, आणि डुप्लिकेट 5 तोळ्याचं तिने बेंटेक्सचं घेतलं. मोटारसायकल येऊन दोघं नवरा बायको नेमकं चालले होते मालेगावला. जाता जाता रस्त्यामध्ये रावळगावच्या कुठेतरी आसपास महाराज चोरांनी अडवलं, आणि चोरांनी अडवलं. चालता चालता पोत ओढली गाडीवरून, पोत गाडीवरून ओढली, दोघं जण पडले. नेमकं योगायोग असा का हिची पोत हिने पक्की धरल्यामुळे ज्याने तोडली तोच सुद्धा पडले दोघं जण. आता दोघं पडले, यांनी पाहिलं हे पडले. आता हिला माहिती होतं ही डुप्लिकेटच आहे, बॉम्बलायची काही गरज आहे का? महाराज हिने शिव्याची लाखोली चालू केली, मेल्या मूर्त्या, तुझं चांगलं होणार नाही, वाटलं होणार नाही. त्यांनी पटकन मोटरसायकल उचलली, ती पोत घेऊन ते पळायला लागले. ते पळायला लागले, तेवढ्या गडबडीत हिने गप बसावं का नाही? ही म्हणे मेल्या मूर्त्या, तुझं तरी कोणतं चांगलं व्हायचंय, ते तर डुप्लिकेट तर आहे. काही गरज होती ना? अरे चांगले होते ना ते. डुप्लिकेट म्हणल्यानंतर ते वळून आले, वळून आणल्यानंतर महाराज वळू 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 आणले, आणि त्याच्या खिशाच्या पाकिटामध्ये जेवढे पैसे होते ना ते सुद्धा घेऊन ते गेले. कशामुळे? बोल कशामुळे? मग मी जे खरं बोलायला सांगितलं तुम्हाला, मी त्याला मर्यादा सांगितली कुठपर्यंत खरे का? अरे काही गोष्टी अशा असतात की त्या तिथपर्यंत जाऊ सर बोलाव्या लागतात. तिथे पोहोचल्यानंतर सुद्धा जर तुम्ही म्हणायला लागलात तर ते कसं काय चालेल मला? आणि जोपर्यंत साध्याची प्राप्ती नाही तोपर्यंत त्या साधनाचा आधार तुम्ही घेतला, त्या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. आणि परंतु एकदा साध्यापर्यंत पोहोचलात ना तुम्ही, मग साधन सोडायला नको का? काय चुकलं का माझं? सांगा ना. अरे नाही कळलं, मला माहिती तुम्हाला नाही कळलं, थोडं पुढून सांगतो मग कळलं. मला सांगा, जगद्गुरु तुकोबारायांना मनात आलं मार्ग, मनात जेव्हा मनात येईल तेव्हा पंढरपूरला जायची, तशी तर वारी तर करायची. तुकाराम महाराजांच्या मनात आलं पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, चला निघाले. देहूवरून आळंदीला गेले, आळंदीवरून विठ्ठल नाम घेत 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 गेले पंढरीला. पंढरीला गेले, अगोदर काय केलं? पंढरीला गेल्यानंतर विदितो हरिकथा, चंद्रभागे स्नान, अगोदर भगवंताची कथा ऐकावी, कीर्तन ऐकावी. पंढरपूरला गेले तुकोबाराय, त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये स्नान केलं, हरी कीर्तन ऐकलं, नामजप केला, साधू संतांचं दर्शन घेतलं. आणि आता पुंडलिकाचं दर्शन घेऊन, पांडुरंगाचं दर्शन घेऊन काय करावं? दर्शन घ्यावं. जी इच्छा केली आपण ती त्या इच्छेला काय पावलो, कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो आणि पंढरपूरला आलो. अरे काय पंढरपूर, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की अरे नुसता कळस जरी पाहिला, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. अरे बाबा पंढरीचं महात्म्याचा अभंग वाचा तुम्ही. अरे काय महाराज किती सुंदर वर्णन आहे. ऐका पंढरीचे महिमा